थंडी आली की आपसुकच डिंकाच्या लाडूची आठवण येते आणि हे डिंकाचे लाडू बघा किती मस्त खुसखुशीत झालेत, अगदी सहज तुटतात। तसे डिंकाचे लाडू थंडीची झावू लागतात, सांधेदुखी, कंबरदुखी, डोके वर काढू लागतात, मग अशक्तपणा, सर्दी, खोकला, कफ, डोकं वर काढू लागतात। तर यावर आपण हे अगदी सोप्या पद्धतीने तयार केले शरीराला ऊब देणारे, लहानापासून मोठ्यांना आवडणारे, आवश्यक असणारे जरा सुद्धा आपण गुळाचा पाक तयार केला नाहीये, बिना पाकाचे हे लाडू आज आपण तयार केले। मिश्रण सुद्धा कोरडं झालं ना लाडूचं, शेवट सुद्धा लाडू सहज वळता येईल याची सुद्धा साधी सोपी पद्धत आज आपण पाहणार। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे डिंक लाडू करण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे। आता इथे घेतले पाव किलो इथं मी काजू घेतलेले 250 ग्रॅम आहे वजनी प्रमाण म्हणाल तर, आणि इथे खसखस घेतलेले 2 चमचे, 2 चमचे सुंठ पावडरमध्ये घेतलेले आहेत, आणि 1 वाटी घरातली वाटी जी असते ना त्या वाटीने इथे पिस्ते 1 वाटी घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी अक्रोड घेतलेले आहे। अक्रोड मुलांच्या स्मरणशक्ती वाढीसाठी अतिशय फायदेशीर आहेत, म्हणजे ते अक्रोड घालणार आहे मी। त्यानंतर पिंपरी पावडर, खोकले सर्व, वारंवार ताप, भूक न लागणे, अशक्तपणा, वजन वाढीसाठी खूप उपयुक्त ठरते, औषधयुक्त आहे पिंपरी 1 चमचा। अर्ध जायफळ घेतलेला आहे। गुळाचे पदार्थ करतो ना आपण त्यामध्ये जायफळ आहे ना लाडू करण्यासाठी, त्यामध्ये जायफळाचा स्वाद अप्रतिम लागतो। तसेच जायफळ आपण प्रकृतीसाठी उष्ण असतं, त्यासाठी इथे जायफळाचा वापर करणार आहोत। इथे मी बदाम घेतलेले 250 ग्रॅम वजनी प्रमाण, 1 वाटी घेतलेले आहेत मखाने, अतिशय पोषक तत्वाचा खजिना आहे। यामध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम असे बरेच पोषक तत्व आहेत। हे मखाने कधी खाल्ले तर शरीरासाठी उपयुक्त आहेत। हे वजनाला अतिशय हलके असतात। इथे 1 वाटी मखाने घेतलेले आणि 20 ते 25 इथे मी वेलची पावडर करून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये थोडी साखर टाकून वाटून घेतलेली आहे। इथे मी 1.5 किलो बारीक चिरून गूळ घेतलेला आहे। इथे मी विकतचं खोबरं मिळतं मार्केटमध्ये किसलेलं रेडीमेड ते घेतलेलं आहे 1 किलो, आणि त्वचा व केसाच्या आरोग्य सुधारण्यासाठी तसेच आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल सुक्या खोबऱ्याचा अतिशय उपयोग होतो। इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे, हे घरी बनवलेले आहे। काय केलं मी सुरुवातीला खारीक आणल्यानंतर मधला बियाचा भाग आहे ना काढून घ्यायचा, तुकडे करून घ्यायचे, ते मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे। इथे मी घेतलेले आहेत खारीक पावडर, इथे मी 1 किलो खारीक पावडर घेतलेली आहे। काही विकतची आणि काही घरची, तुम्ही बघू शकता विकतची आणि घरचीमध्ये किती फरक आहे। खारीक पावडर हिवाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढली जाते, थंडीमध्ये आवर्जून ही खावी। इथे मी विकतची खारीक पावडर घेतलेली नाही आहे, थोडी विकतची आणि थोडी घरची घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे डिंक, अर्धा किलो घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर तुम्ही इथे मी 500 ग्रॅम घेतले आहे। थंडीमध्ये आपले पचनक्रिया मंदावली असते ना, हे जर डिंक खाल्ला तर आपली पचनक्रिया सुरळीत होते, तसेच हाडांना मजबूती आणण्याचा, ही अशक्तपणा दूर करण्याचं काम हे डिंक काम करतं। इथे मी डिंक घेतलेला आहे त्याच्याकरता। आता इथे मी घेतलेत अळीव मी इथे 1 मोठा चमचा घेतलेला आहे। अळीव किंवा हलीम असं म्हणतात, याच्यामध्ये जीवनसत्व क, बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे या बी कॉम्प्लेक्समुळे आपल्या केसाची गळती थांबून केस वाढीसाठी अतिशय याचा उपयोग होतो। इथे मी डिंक लाडूसाठी पूर्ण साहित्य घेतलेलं आहे। आता आपण 1 कढई घेणार आहोत स्टीलची, त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे। साजूक तूप वितळलं की आता त्याच्यामध्ये काजू आहेत ना आपल्याला ते खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत, आणि जास्त डार्क कलर वगैरे करायचा नाही आहे। खरपूस छान भाजून चटके बसायला लागले ना आपल्या काजूला, थोडेसे गोल्डन झाले ना, तर हे बघू शकता गोल्डन देखील झाले आहेत। 5 ते 6 मिनिटे याला छान भाजून घ्यायचं आहे, आणि ह्याचा कलर बदलला की आता हे काजू आपल्याला काढून घ्यायच्यात, आणि हे काजू आहेत ना थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत काजू कढईमधले काढून। आता हे काजू काढून घेतले ना त्याच्यामध्ये पुन्हा कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचे, आणि बदाम घेतलेले आहेत इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो घेतलेले आहेत, ते आता कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि हे आपल्याला बदाम सुद्धा आपण पहिल्याप्रमाणे काजू कसे भाजले त्या बदाम सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। साधारण आपल्याला 5 ते 10 मिनिट हे बदाम सुद्धा आपल्याला मंदच गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। गॅसची आच आहे ना आपल्याला मंद ते मीडियमच ठेवायचे, जास्त अजिबात हाय वगैरे ठेवायचे नाही, तर करपू शकतात ड्रायफ्रूट आहे ते। आता इथे भाजून देखील झाले, ते काढून ठेवणार आहोत थंड करण्यासाठी बाजूला। आता पुन्हा टाकलेला आहे 2 चमचे
आपल्या 2 ते 3 चमचे तूप टाका। तूप छान गरम झाले की डिंक आहे ना आपल्याला टाकायचे, थोडा थोडा डिंक टाकायचा, एकदम टाकायचं नाही सगळा। आणि आपल्याला हा डिंक आहे ना तळून घ्यायचा आहे फुलेपर्यंत डिंक। या पद्धतीने बघू शकता डिंक चांगला फुलू द्यायचा आणि मग काढून घ्यायचा आहे, कच्चा अजिबात ठेवायचा नाही। आणि अशा पद्धतीने दुसराही डिंक ना असाच तळून घेणार आपण याच पद्धतीने। डिंकसुद्धा छान फुलेपर्यंत 2 बॅचमध्ये मी 2 ते 3-4 बॅचमध्ये असाच तळून घेणार आहे सर्व डिंक अर्धा किलो। इथे मी अर्धा किलो डिंक पूर्ण तळून घेतलेला आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी घेतलेले पिस्ते हे तूप न टाकता मी भाजून घेणार आहे। 1 ते 2 मिनिट याला छान म्हणजे भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे, अगदी अर्धा चमचा। आणि याला छान भाजून घ्यायचं आहे सतत हलवत राहून। गॅसच आपल्याला मंद ठेवून छान भाजून घ्यायचं आहे, मंद ते मीडियम। पिस्तेसुद्धा छान भाजून घेतले। आता हे कढईमधले काढून घ्यायचे, थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे। पुन्हा त्याच कढईमध्ये घेतलेले 1 वाटी अक्रोड, ते सुद्धा 1 चमचा म्हणजे अर्धा चमचा तूप टाकायचं आणि ह्याला सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट याला छान भाजून घेतले देखील आहे। आता या अक्रोडला 2 ते 3 मिनिट छान भाजून घेतलं। आता हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। पुन्हा त्याच कढईमध्ये घेतले मी अळीव म्हणतात, हे खूप थंडीमध्ये उष्ण असतात, त्यासाठी थंडीमध्ये आवर्जून खावे। आणि हे सुद्धा आपल्याला अळीव आहेत ना छान भाजून घ्यायचे आहेत। होऊ शकतात तडतड उडायला लागलेले आहेत, तोपर्यंत छान आपण भाजून घेणार आहोत पटकन 2 ते 3 मिनिट याला। आता ह्याला त्याच पुन्हा कढईमध्ये मी घेतले आहेत खसखससुद्धा छान भाजून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिट भाजायची, पटकन भाजली जाते खसखससुद्धा। खसखस भाजायला फार काही वेळ लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटात ही खसखस लगेच भाजून होते। आता खसखस भाजून झालेली आहे, पण आपण त्याच्यात टाकणार आहोत पिंपरी चूर्ण आणि सुंठ पावडर, हे दोन्ही याच्यामध्ये टाकलेले आहे मी। सेपरेट टाकायची गरज नाही, तिन्ही एकदमच भाजू शकतो। फक्त खसखस सुरुवातीला थोडी भाजायची आणि पुन्हा ते तिन्ही भाजून घ्यायचे आणि काढून ठेवायचे। पुन्हा त्याच कढईमध्ये मगज बी आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट याला मी छान भाजून घेतलेलं आहे। आता भाजून झाले, प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी घेतलेले आहेत मखाणेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। मखाणेसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडंसं ओलसरपणा असतो तो निघून जातो। आणि मखाणेसुद्धा छान एक डागपर्यंत छान भाजून घेतलेले आहेत। आणि इथे मी घेतलेले आहेत पुन्हा किसमिससुद्धा 1 ते 2 मिनिट याला छान भाजून घेणार आहोत, म्हणजे छान लागतात सगळे ड्रायफ्रूट जे भाजून घेतले ना। आणि जास्तीत जास्त दिवस हे लाडू राहतात, त्यासाठी सगळे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे। छान खरपूस भाजल्यामुळे लाडूसुद्धा अतिशय टेस्टी लागतात, त्यासाठी ड्रायफ्रूट सगळे भाजून घेणार आहोत आपण। इथे मी घेतलेलं आहे खोबरं आहे ना, पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपल्याला जास्त काळपट वगैरे करायचं नाही आहे, काळपट नाही करायचं, फक्त 5 ते 10 मिनिट याला भाजून घेणार आहोत आपण। आता याच पद्धतीने मी इथं राहिलेलं देखील आपल्याला खोबरं भाजून देखील घ्यायचं आहे। बघू शकता अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे, अगदी काळं वगैरे होईपर्यंत अजिबात भाजून घ्यायचं नाही आहे। गॅसची आपल्याला मंद ते मीडियम करून हे खोबरं याच पूर्ण बॅचमध्ये मी सर्व खोबरं इथे भाजून घेणार आहे। आणि खोबरं भाजताना तूप टाकायचं नाही आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल असतं त्याच्याकरता। आता हे खोबरं आहे ना भाजून घेतलेलं मी पूर्ण हे सगळं भाजून घेतलेलं बघू शकताय। कढईमधलं एका मोठ्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे टोपल्यामध्ये। आणि पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी घेतलेलं आहे विकतची खारीक पावडर, तीसुद्धा आपल्याला थोडंसं 1 ते 2 मिनिट गरम करून घ्यायचं आहे, फार जास्त नाही करायचं ह्याला खूप वेळ। आणि दोन्हीही मी अशीच खारीक पावडर आहे ना विकतची आणि घरची आहे ना सेपरेट मी याला भाजून घेणार आहे। तीसुद्धा आपल्याला खारीक पावडर 1 ते 2 मिनिट घरचीसुद्धा भाजून घ्यायची आहे। आणि तीसुद्धा आपल्याला आता कढईमधून हे सर्व इथे जिन्नस मी सर्व भाजून घेतलेले आहेत। आता हे सर्व थंड करण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे, थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला लगे बारीक करायला घ्यायचे आहेत। आता इथे डिंकसुद्धा बारीक झालेले आहे, सुरुवातीला आपण डिंक तळून घेतला होता ना। आता एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा काढून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला पावडर जमेल तितकी छान पावडर करून घ्यायची आहे डिंकाचे सुद्धा। बघू शकता या पद्धतीने मी याला डिंकाला सुद्धा छान बारीक करून देखील घेतलेला आहे। आता मिक्सरमधून या एका आपल्या मोठ्या टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आपण बदाम भाजून घेतले होते ना ते काढून घ्यायचे आहेत। सर्व बदाम मी घेतलेले आहेत काढून आणि ह्याला आपल्याला जमेल तितकी छान पावडर करून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायच्यात।
पुन्हा काजू अशाच पद्धतीने करून घ्यायचे बारीक, पुन्हा ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आणि मिक्सरला 1 ते 2 मिनिट याला फिरवून घ्यायचं. आणि पुन्हा इथे घेतलेले अळीव भाजून घेतलेले आपण, आणि पुन्हा आपण घेतलेले खसखस, सुंठ पावडर आणि पिंपळी तिन्ही भाजून घेतलेले ते मिक्सरमध्ये काढून पावडर करून घ्यायची. आणि हे मखाने आणि किसमिस आहेत ना, ते बाजूला ठेवून द्यायच्यात वाट्या, ते बारीक करायचं नाही आहे. इथे मी घेतलेले पिस्ते आणि अक्रोड याची एकत्र अशी पावडर करून घ्यायची. बघू शकता या पद्धतीने पावडर करून घेतलेले आहेत. आणि हे सर्व आपल्याला एका ताटामध्ये काढून, म्हणजे मोठ्या टोपल्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी सर्व इथे आपण जे भाजून घेतले होते ना, काजू बदाम पिस्ते सगळं भाजून घेतलं ना, सगळं मी इथे मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, डिंक वगैरे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे भाजून घेतलेलं आहे ना, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये खोबरंसुद्धा मी सुरुवातीलाच टाकलं होतं. आता हे व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिट याला मिक्स करून घेणार. कारण काय होतं ना, आपण जे बारीक करून घेतले होतं ना, डिंक सुंठ वगैरे सगळं आहे ना, खारीक, ते सर्व एकजीव होईल याच्याकरता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचं आहे वरून, या पद्धतीने आपण चिरून घेतलेला बारीक. इथे मी 1.5 किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. गूळसुद्धा मी याला 5 ते 6 मिनिट याला छान हाताने मिक्स करून घेतलं. या सर्व जिन्नसला गूळ देखील छान मिक्स झालेला आहे. पण हे असं गूळ मिक्स केला ना, पण आपण लाडू बांधायला घेतले ना, ते दाताखाली गुळाचे खडे लागतात. त्यासाठी आपल्याला आणखीन एकदा याला छान मिक्स सगळं एकजीव व्हावं याच्याकरता याला मिक्सरमधून आणखीन एकदा काढणार आहे मी. आता ह्याला मिक्सरमध्ये आपण काढून देखील घेतलेला आहे, बंद चालू करून. फार काही जास्त वेळ फिरवायची गरज नाही, कारण आपण सुरुवातीला बारीक करून घेतलेलं. फक्त 1 ते 2दा फिरवून घ्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये वेलची टाकायची आपल्याला थोडीशी, अगदी अर्धा चमचा टाकायची वेलची. वेलचीमुळं स्वाद खूप छान होतो तो आपल्या लाडवामध्ये. आणि त्या टाकायच्यात मखाने थोडेसे टाकलेत. मी अर्धे लाडू बांधते, पुन्हा आणखीन बांधणार आहे लाडू. आता इथे टाकले किसमिससुद्धा थोडेसे टाकलेत, वाटेत आणखीन ठेवलेले आहेत. दुसरे आणखीन लाडू बांधायचे मला. भरपूर लाडू मी करते थंडीमध्ये. आता आपल्याला टाकायचं आहे साधारण 3 ते 4 चमचे तूप टाकायचं आहे. जास्त नाही टाकायचं, अगदी थोडं टाकायचं, एकदम जास्त नाही टाकायचं. आता तुपाला सुद्धा या लाडूमध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि हा लाडू आहे ना, बांधायला घ्यायचा आहे. लाडू बांधताना दोन्ही हातानं छान गोल गरगरीत बांधून घ्यायचा. बघू शकताय अगदी बिना पाकाचे, गुळाचा पाक न करता आपल्या इथे बिना पाकाचे लाडू तयार झालेले आहेत. बघू शकताय अजिबात कोवडा वगैरे अजिबात तुम्हाला बघू शकताय तुम्ही वाटत नाही. अगदी मस्त बिना पाकाचे लाडू बनवून तयार झालेले. थंडीमध्ये डिंकाचे लाडूसुद्धा आवर्जून खावे, कारण खूप चांगले असतात डिंकाचे लाडू थंडीमध्ये. असाच पद्धतीने दुसरा देखील मी बांधून घेतलेला आहे, तो सुद्धा एका प्लेटमध्ये. तशाच पद्धतीने इतर सर्व झालेले लाडू देखील बांधून घेतलेले. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतात, अगदी खुसखुशीत मस्त आपले लाडू बनवून देखील तयार झालेले आहेत. आणि हे डिंकाचे लाडू बघा किती मस्त खुसखुशीत झाले, अगदी सहज तुटतात. बघू शकता डिंकाचे लाडू अगदी मऊ म्हणजे खुसखुशीत झाले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे डिंकाचे लाडू आहेत ना, दररोज एक खायचा लाडू. कारण काय असतं ना, या लाडूमुळे ना आपली अशक्तपणा, रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यासाठी लहानापासून मोठ्यांना हे लाडू खूप फायदेशीर आहेत. तुम्हीसुद्धा खा, तुमच्या मुलांना द्या, तुमच्या घरच्यांना द्या. तर ही आजची तुम्हाला डिंकाच्या लाडवाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.